1.5 लाखांच्या मोबदल्यात 2 दिवसात उकळले 30,000. नाशिकमधील धक्कादायक प्रकार. खासगी सावकाराविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून अवैध सावकारीचे प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता 1.5 लाखाच्या मोबदल्यात 2,30,000 रुपये व्याज देऊनही आणखी 1 लाखाची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक राणे असं गुन्हा दाखल झालेल्या खासगी सावकाराचं नाव आहे. अवैध सावकार राणे हा गेल्या काही दिवसांपासून शहराच्या सिडको परिसरातील खुटवड नगरसह ग्रामीण भागात देखील सावकारकी करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. त्यांची बलेनो गाडी, मारुती बलेनो गाडी ठेवून घेतली आणि 2-3 दिवसांनी पैसे द्या आणि गाडी घेऊन जा असे सांगितले. आणि त्यावेळेला 2-3 दिवसांनी त्यांच्याकडे पैसे आले, फिर्यादी यांच्याकडे पैसे आले आणि त्यांनी पैसे ऑनलाईन पे केले. परंतु अवैध सावकार मुन्ना बरसुराने यांनी गाडी दिली तर नाहीच, वरती त्यांना दमदाटी, शिवीगाळ आणि गाडी पाहिजे असेल तर आणखी व्याजाची मागणी केली, पैशाची मागणी केली. त्याला कंटाळून ते आज पोलीस स्टेशनला आले. त्यात आम्ही सापळा कारवाई करून त्यांची मारुती बलेनो गाडी ही त्यांना परत मिळवून दिली आणि आरोपी सोडून गेला होता ती गाडी. आता आरोपीचा शोध आम्ही मुन्ना बरसुराने याचा शोध घेत आहोत. त्याचबरोबर आणखी माहिती मिळाली असता देवळा आणि इतर ग्रामीण भागातून त्यांनी ट्रॅक्टर आणि बुलडोझर अशा गाड्या त्यांनी लोकांना फसवून आणि पैशाचा आमिष दाखवून या प्रकरणात केवळ एका व्यक्तीची नव्हे तर अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते. पुढील तपास अंबड पोलीस करतात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक.